नमस्कार. मायलॅब योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, SGFIच्या रूल्स रेग्युलेशननुसार आपण योगासनाच्या स्पर्धेमध्ये जो बदल झालेले आहेत त्याच्या संबंधाने व्हिडिओ बनवतोय. पाठीमागचा व्हिडिओ आपला जो बनला ट्रॅडिशनल इव्हेंटच्या संदर्भाने होता. तो व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण पर्याय नाहीये. आज सगळी डेप्थमध्ये माहिती घ्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होणं गरजेचं आहे आणि खूप छोटे छोटे बदल आहेत. मार्किंग सिस्टम आहे, इव्हेंट काय आहे, त्याचबरोबर थीम, कॅरेक्टर, त्याचबरोबर यूज ऑफ फ्लोअर, रिदम, आर्टिस्टिक स्टेप्स, ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या मी उच्चारल्या त्या आर्टिस्टिक योगासना इव्हेंट बद्दलच्या आहेत. आपण बघितलं 4 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत योगासनाच्या. पहिला ट्रॅडिशनल इव्हेंट, दुसरा आर्टिस्टिक सिंगल एकल कलात्मक योगासन स्पर्धा, दुसरी आहे आर्टिस्टिक पेअर आणि चौथा प्रकार रिदमिक पेअरचा सांगितला. आज आपण आर्टिस्टिक सिंगल किंवा एकल कलात्मक योगासना या स्पर्धेच्या संबंधानं माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये हा इव्हेंट काय आहे, कशासाठी सुरू केला, त्याचा उद्देश काय आहे, किती आसनं करायची, होल्डिंग टाइम किती आहे, होल परफॉर्मन्स किती वेळ करायचा, त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरा भाग कॉस्ट्युमचा आहे. युनिफॉर्म तुमचा किंवा गणवेश त्याचा कसा असावा, कॉस्ट्युम कसं असावं, म्युझिकची थीम आणि म्युझिक कसं आहे, काय असावं त्याबद्दल माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर कॅरेक्टर अँड एक्सप्रेशन हे पाहणार आहे. यूज ऑफ फ्लोअर म्हणजे ज्या फ्लोअरवर तुम्ही हा परफॉर्मन्स करणार आहात त्याचा वापर कसा करायचा. रिदम आणि आर्टिस्टिक स्टेप्स याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. वेळेबद्दल माहिती पाहणार आहोत आणि अनेक डिफिकल्टी आसना चार्टबद्दल माहिती पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी तुमची मार्किंग सिस्टम कशी मिळणार आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण अतिशय सूक्ष्म पद्धतीने याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अनेक लोकांना याच्याबद्दल माहिती नाही. खूप राष्ट्रीय पातळीवर जे योगासनाच्या स्पर्धेमध्ये काम करतायत, त्याचबरोबर ज्यांनी ह्या सिलेबस बनवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आणि SGFI यांनी हे रूल्स स्वीकारलेले आहेत, अशा तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करून पुस्तकांचा अभ्यास करून हा व्हिडिओ बनतोय. माझ्या पद्धतीनं जास्तीत जास्त सर्व बारकावे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीचा वेळ न लावता लगेच सुरू करूया. कलात्मक एकल योगासना, आर्टिस्टिक योगासना सिंगल. आता या इव्हेंटबद्दल माहिती. हा इव्हेंट सुरू करण्याच्या पाठीमागं किंवा खेळ म्हणून योगा सुरू करण्याच्या पाठीमागं जगातील सगळ्या लोकांना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आरोग्य संपन्न बनवणं हा उद्देश आहे. त्याचबरोबर योगासना ॲज अ स्पोर्ट्स म्हणून डेव्हलप करणं आणि त्याच्याबद्दल इंटरेस्ट लोकांचा वाढवणं, विश्वस्तरावर हा योगासनाच्या स्पर्धा सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि लोक आनंदी कशी राहावीत, निरोगी कशी राहावीत हा उद्देश आहे.
कलात्मक योगासना याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व होत आहेत. त्याच्यामध्ये तुमचा फिजिकल स्ट्रेंथ, पॉवर, एजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, ग्रेस, कंट्रोल, कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतोय, अंतर्भाव होतोय. आणि कलात्मक योगासना किंवा आर्टिस्टिक योगासना इव्हेंट पुरुष आणि स्त्रियांच्यासाठी म्हणजेच मुलं आणि मुलींच्यासाठी वेगवेगळं आहे. मिक्स पेअर, स्त्री पुरुष अशी एकत्र किंवा मुलगा मुलगी अशी एकत्र पेअर याच्यामध्ये अलाउड नाहीये. कलात्मक योगासना, एकल योगासना या इव्हेंटमध्ये एकूण त्या ॲथलीटला किंवा त्या योगपटूला 10 आसनं परफॉर्म करायची आहेत. आणि प्रत्येक ही जी 10 आसनं त्याला परफॉर्म करायची आहेत, ती आसनं तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे ऑप्शनल आसनांचा, त्या चार्टमधूनच ही आसनं करायची आहेत. याच्याशिवाय कुठलंही आसन तुम्हाला करायचं नाही. खूप महत्त्वाचं सांगतोय, कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा, तरच तुम्हाला या इव्हेंटबद्दल चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल. तर कुठलंही जी 10 आसनं करायची आहेत, ऑप्शनल योगासनाचा जो चार्ट आहे त्या चार्टमधीलच तुम्हाला 10 आसनं करायची आहेत. आता कुठली करायची, कशी करायची ते पुढं बघणार आहे आपण. त्याच्यानंतर याच्यासाठी जो वेळ आहे या इव्हेंटसाठी, आर्टिस्टिक सिंगलसाठी 150 ते 180 सेकंद म्हणजे 2.5 मिनिट ते 3 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला. कमीत कमी 2.5 मिनिटं म्हणजे 150 सेकंदामध्ये तुमचा परफॉर्मन्स पूर्ण झाला पाहिजे. जास्तीत जास्त वाढला तर 180 सेकंदपर्यंत म्हणजे 3 मिनिटापर्यंत तो तुम्ही करू शकताय. 150 ते 180च्या दरम्यानच व्हायला पाहिजे. जर वाढला तर त्याचा डिसएडव्हान्टेज मिळेल, पेनल्टी मिळते. आणि 150 सेकंदापेक्षा कमी तुमचा परफॉर्मन्स झाला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा डिसएडव्हान्टेज मिळतो. जजेस त्याचे मार्क्स कमी करतात. आणि मग पोश्चर प्रत्येक आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये गेल्यानंतर होल्डिंग टाइम आहे आसनाच्या पूर्ण स्थितीतला, तो तुम्हाला 5 सेकंदाचा आहे. म्हणजे प्रत्येक आसन पूर्ण स्थितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते आसन 5 सेकंदापर्यंत टिकवायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी झालं तर तुम्हाला त्याचा डिसएडव्हान्टेज मिळणार आहे, त्याची पेनल्टी मिळणार आहे. पुढं एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये जाणं, याच्या नावामध्येच कलात्मकता आहे, आर्टिस्टिक आहे. आणि मग कलात्मक याच्यामध्ये ताल, लय, सिंक्रोनायझेशन हे सगळं म्युझिक बरोबर, संगीताबरोबर झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांचा ताळमेळ बसला पाहिजे, तरच तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो. म्हणजे म्युझिक बरोबर आपला सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे, ते होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर परफॉर्मन्सची सुरुवात करत असताना आणि शेवटी त्या ॲथलीटला किंवा योगपटूला, त्या खेळाडूला नमस्कार मुद्रा करणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला परफॉर्मन्स सुरू करताना नमस्कार मुद्रा करायची आहे आणि तुमचा परफॉर्मन्स संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला नमस्कार मुद्रा करूनच आपला परफॉर्मन्स संपवायचा आहे. आता आपण बघूया कॉस्ट्यूम किंवा त्याचा योगासाठीचा, त्या इव्हेंटसाठीचा गणवेश कसा असावा, ड्रेस कसा, ड्रेस कोड काय आहे. तर कॉस्ट्यूममध्ये नॉन ट्रान्सपरंट मटेरियलचं असायला पाहिजे ते कॉस्ट्यूम. म्हणजे पारदर्शक असता कामा नये, नॉन ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेकराऊंड पाहिजे, ते गळ्याभोवती, गळ्यापर्यंत त्याचं आपलं ते कॉस्ट्यूम असलं पाहिजे. आणि ते इथं सुद्धा दुसरे कुठलेही कट्स मध्ये नको आहेत. शुड नॉट हॅव एनी कट्स.
म्हणजे त्याला कुठलेही कट्समध्ये नको आहेत. नेक राऊंड, अराउंड द नेक, म्हणजे गळ्यापर्यंत राऊंड असणारं ते कॉस्ट्यूम असायला पाहिजे. त्याचबरोबर कॉस्ट्यूम टाईट फिटिंग असायला पाहिजे, जेणेकरून जजेसला जजिंग करताना कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही आणि ते करेक्ट पोझिशन आपल्या आसनांची त्यांना दिसू शकेल अशा पद्धतीनं ते असलं पाहिजे. त्याचबरोबर डेकोरेशन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकताय, त्याच्यामध्ये अलाउड आहे तुम्हाला, पण ते पण कसं पाहिजे, तुमची जी थीम आहे आसनाची किंवा त्या परफॉर्मिंगची जी थीम आहे, समजा लॉर्ड गणेश असेल, शिवा असेल आणि पॅट्रियोटिक असेल म्हणजे देशभक्तीपर असेल, तर त्या पद्धतीनं तुम्हाला ती थीम म्हणजे तुमचं कॉस्ट्यूम असायला हरकत नाही. दुसरं ते अकॉर्डिंग टू थीम असणं गरजेचं आहे, ते बघितलं आणि त्यामुळं त्या ॲथलीटला कुठलाही रिस्क किंवा सेफ्टी असली पाहिजे, म्हणजे ते मध्येच तुटणार नाही, फाटणार नाही. त्याच्यानंतर ते स्ट्रेचेबल पाहिजे, म्हणजे आसनं करताना त्याला अडथळा येणार नाही असं कॉस्ट्यूम पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कॉस्ट्यूमच्या आतून किंवा बाहेरून फुल स्लीव म्हणजे पूर्ण बाहीपर्यंत हे वापरू शकताय किंवा पायाच्या घोट्यापर्यंत सुद्धा टायटी वापरू शकता. हे तुम्हाला अलाउड केलेलं आहे आणि हे फुल लेंथ असलं पाहिजे. दुसरं वन पीस असलं तरी आणखी चांगलं आहे. स्लीवलेस असेल तरी पण चालतं, स्लीवलेस नसलं तरी पण चालतं, मेल आणि फिमेल दोघांच्यासाठी. आतून तुम्ही आत्ता सांगितल्या पद्धतीनं मनगटापर्यंत किंवा घोट्यापर्यंत आपल्या याच्यासाठी योग्य तो म्हणजे टायटी घालू शकताय. त्याचबरोबर आपली हेअरस्टाईल जी आहे ती नीटनेटकी असावी, कशीही विस्कळीत असता कामा नये. त्याचबरोबर मेकअप करायला हरकत नाही, परंतु तो मेकअप त्या खेळाडूची आयडेंटिटी जी आहे ती पुसणार नाही अशा पद्धतीचा असावा. म्हणजे तो खेळाडू आहे ते कळालं पाहिजे, म्हणजे त्याची आयडेंटिटी जी आहे ती जर पुसली तर त्याचा उपयोग नाही. इतकं भडक मेकअप असता कामा नये. त्याचबरोबर जर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही पालन केलं गोष्टींचं, तर तुम्हाला 1 मार्क्स मिळेल कॉस्ट्यूमसाठी. आणि जर याच्यामध्ये काही गडबड झाली तर आर्टिस्ट्री जज असतात, आर्टिस्ट्री, तर हे जज काय करतात, ए जज याला म्हटलं जातं, आर्टिस्ट्री. हे जज 0.25 मार्क्स तुमचे हा क्रायटेरिया जर फुलफिल नाही केला तर तुम्ही कट करू शकता किंवा पेनल्टी तुम्हाला देऊ शकतात. त्याच्यानंतर थीम आणि म्युझिक आहे. म्युझिक कसं असायला पाहिजे, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करणार आहे अतिशय महत्त्वाचं आहे, त्या थीमनुसारच तुमचं म्युझिक असलं गरजेचं आहे. तर प्लेयर मस्ट हॅव थीम दॅट मॅच विथ द सॉन्ग म्युझिक. तर आपली थीम त्या थीमनुसारच आपलं गाणं निवडायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिस्टिक इमेज आणि गायडेड आयडिया असतात. त्याच्यासाठी काय सांगितले बघा यांनी, नॉन टिपिकल म्युझिक ऑफ योगिक कॅरेक्टर इज नॉट अलाउड. म्हणजे त्या खेळाडूंना योग्य असं वल्गर सॉन्ग असता कामा नये, आयटम सॉन्ग असता कामा नये, रॉक म्युझिक सॉन्ग, पॉप म्युझिक सॉन्ग हे सगळं तुम्हाला अलाउड नाही. मग म्युझिक कसं असायला पाहिजे, डिसेंट असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मेडिटेशनल, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, फोक, लोकसंगीत असेल, डिवोशनल असेल, देशभक्तीपर
गीत असेल, इन्स्ट्रुमेंटल असेल, पॉप म्युझिक असेल इन्स्ट्रुमेंटल, हे असलं तर हे अलाउड आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जो आपण परफॉर्म देणार आहोत, करणार आहोत ज्यावेळेस, त्यावेळेस त्या खेळाडूला आपलं म्युझिक USB वर स्टेज मॅनेजरकडे जमा करणं गरजेचं आहे परफॉर्मन्स पूर्वी. आणि त्याच्यामध्ये फक्त तेवढंच गीत रेकॉर्ड केलेलं असावं, नाहीतर मग गडबड होती, दुसरं गाणं लागतं, तिसरं गाणं लागतं, म्युझिक चुकीचं होतं आणि मग त्याची पण पेनल्टी तुम्हाला मिळणार आहे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा USB देणार आहात त्याच वेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला खालील गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. स्टेज मॅनेजरकडे हे सगळ्यात देताना USB बरोबर तुमचं नाव द्यायचं आहे, चेस्ट नंबर द्यायचा आहे, तालुका असेल तालुका, जिल्हा, राज्य, कंट्री. त्याचबरोबर याच्या ज्या कॅटेगरी आहेत, कुठली कॅटेगरी तुम्ही आर्टिस्टिक सिंगल करणार आहे, आर्टिस्टिक पेअर करणार आहे, किंवा वेगळ्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये योगासना, आर्टिस्टिक योगासना ग्रुप असतो आणि रिदमिक पेअर असतं. आपण आर्टिस्टिक सिंगलचं बघतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिस्टिक सिंगल कॅटेगरी लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही चुकीचं म्युझिक वाजलं गेलं आणि त्याच्यामुळे अडथळा आला आणि तो अडथळा पुन्हा आला तर तुम्हाला डिस्कंटिन्यू ऑफ रुटीन असं समजलं जातं. आणि जर म्युझिक टेक्निकल इश्यूमुळे, म्हणजे स्टेज मॅनेजर असेल किंवा टेक्निकल कमिटी जी असते त्यांच्यामुळे जर हे म्युझिक बदललं किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा आला तर खेळाडूला त्याच्यासाठी मार्काचं डिडक्शन केलं जात नाही. आणि या म्युझिकसाठी तुम्हाला डिडक्शन जे दिलंय ते 1 मार्काचं डिडक्शन केलं जातं. आर्टिस्ट्री जो जज आहे तो 0.25 मार्क, हे जर क्रायटेरिया तुम्ही नाही पूर्ण केलं तर ते तुम्हाला डिडक्शन देऊ शकतो. आणि टोटल मार्क्स आहेत म्युझिकसाठी, तुम्हाला थीम आणि म्युझिकसाठी 1 मार्क्स दिलाय त्यांनी. पुढं कॅरेक्टर एक्सप्रेशन. कॅरेक्टर एक्सप्रेशनला तुम्हाला 3 मार्क्स देणार आहेत. टोटल मार्क अलॉटेड फॉर कॅरेक्टर अँड एक्सप्रेशन इज 3 मार्क्स. आणि त्यामध्ये डिडक्शन जर करायचं झालं तर 0.25 मार्काचं डिडक्शन प्रत्येक वेळी केलं जाणार आहे. म्युझिक जे तुमचं आहे ते कॅरेक्टरला, म्हणजे तुमच्या ज्या म्युझिकनुसार कॅरेक्टरचं आणि एक्सप्रेशन होणं गरजेचं आहे. आणि ते टेक्निकल लेवलला आणि आर्टिस्टिक क्वालिटीज तुमच्या त्या परफॉर्मन्समध्ये असणं गरजेचं आहे. जर या गोष्टींचा परफॉर्मन्स नाही तुम्ही केला, जर कॅरेक्टरनुसार तुम्ही डान्स स्टेप नाही झाल्या, आर्टिस्टिक स्टेप नाही झाल्या, तर तुम्हाला 2 ज्या आसनांच्या मध्ये ट्रान्झिशन तुमचं आहे त्याच्यामध्ये पोश्चरमध्ये जाताना सुद्धा कलात्मक आणि ह्या ज्या स्टेप आहेत डान्सच्या त्याचं सुद्धा बारकाईने निरीक्षण केलं जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या हालचाली ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, तर त्या होलिस्टिक पाहिजे. बॉडी लाईक हेड, शोल्डर, ट्रंक, आर्म्स, लेग इन्क्लूड द फेस. म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन ज्या द्यायच्या आहेत, हावभाव किंवा बॉडी लँग्वेज आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या हाताच्या हालचाली, डोळ्याच्या हालचाली, डोक्याच्या हालचाली, खांदे, ट्रंक, आर्म्स, लेग्स या सगळ्यांच्या हालचाली अतिशय व्यवस्थित होणं, म्हणजे त्या थीमनुसार कॅरेक्टरनुसार तुमचं एक्सप्रेशन होणं गरजेचं आहे. समजा जर तुम्ही उग्र भाव दाखवायचा, रुद्र भाव दाखवायचा असेल तर त्याच्या वेळेस तुमचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन वेगळं असणं गरजेचं आहे. देशभक्तीपर दाखवणं असेल त्या पद्धतीने तुमचं बॉडी लँग्वेज, हावभाव होणं गरजेचं आहे. आणि मग जर
ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत. दुसरं, नॉन प्रॉप्स आर अलाउड, नो प्रॉप्स आर अलाउड. कुठलाही प्रॉप तुम्हाला अलाउड नाही. यूज ऑफ एनी टाईप ऑफ प्रॉप्स विल लीड डिस्क्वालिफिकेशन ऑफ ॲथलीट्स. जर कुठल्याही प्रॉपचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला जजेस डिस्क्वालिफाय करतील. त्याच्यामुळं कुठलाही प्रॉप्स वापरण्याची गरज नाही. मागे सांगितलं 3 मार्क्स मिळणार आहेत. डिडक्शन तुम्हाला आहे 0.25च्या पद्धतीनं आहे. लुजिंग ऑफ कॅरेक्टर इच टाइम मार्क्स विल बी डिडक्टेड. जर कॅरेक्टर तुमचं चुकीचं झालं किंवा वेगळं तुम्ही एक्सप्रेशन दिलं तर तुम्हाला 0.25 मार्काचं डिडक्शन मिळणार आहे. त्याचबरोबर डिडक्शन हे 0.25 मार्क फॉर मिसिंग अप्रोप्रिएट पार्टिसिपेशन ऑफ एनी बॉडी सेगमेंट एक्सप्रेशन इन द एंटायर रुटीन. जर तुम्ही चुकीच्या किंवा वल्गर हालचाली केल्या किंवा वेगळे हावभाव केले जे अमान्य आहेत तर त्याचं सुद्धा तुम्हाला डिसएडव्हान्टेज मिळणार आहे. यूज ऑफ फ्लोअर. आता तुमचा जो एरिया आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं आहे या सिंगल आर्टिस्टिक इव्हेंटचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकल कलात्मक योगासना आर्टिस्टिक सिंगलमध्ये 8x8 मीटर एक्सटेरियर ऑफ द लाईन इज कंपल्सरी. म्हणजे 8x8 मीटरच्या एरियामध्येच तुम्हाला आपला परफॉर्मन्स करायचा आहे. आणि जर तुम्ही याचं पण हे क्रॉस केली लाईन किंवा त्याच्या बाहेर गेला तर त्याचाही तुम्हाला डिसएडव्हान्टेज मिळणार आहे. टचिंग ऑर क्रॉसिंग ट्रेसपासिंग द बाउंड्री. म्हणजे तुम्हाला जो आखून दिलेला एरिया आहे 8x8चा त्या रेषेला जर स्पर्श केला, त्या रेषेच्या बाउंड्री पार केली किंवा त्याच्या बाहेर गेला तर तुम्हाला त्याचा पेनल्टी मिळते. आणि ही पेनल्टी तुम्हाला जज देणार आहे, आर्टिस्ट्री जज देणार आहे. आणि अशा वेळेस डिडक्शन ऑफ मार्क्स विल बी डन फॉर लॅक ऑफ यूज ऑफ फ्लोअर एरिया. आणि मग जो तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, जो 8x8 मीटरची एरिया आहे त्या बॉर्डरला स्पर्शच नाही करायचा. थोडंसं आत थांबा 1 फूटभर, त्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही किंवा त्याला टच करण्याची गरज नाही. ते क्रॉस करू नका बाउंड्रीज. आणि जर क्रॉस केली बाउंड्री तर तुम्हाला पेनल्टी मिळणार आहे. परंतु तुम्ही जर हवेतल्या हवेत बाहेर गेला, म्हणजे असा 8x8 मीटरचा आहे आणि तुमचा हात बाहेर गेला परंतु तुमचा फ्लोअरला किंवा जमिनीला स्पर्श नाही झाला, पाय बाहेर गेला आणि जमिनीला स्पर्श नाही झाला तर तुम्हाला पेनल्टी मिळणार नाही. आणि मग जर असं लॅक ऑफ यूज फ्लोअर एरिया, आर्टिस्ट्री जज म्हणजे ए जज विल रेज रेड फ्लॅग ऑफ ईच ट्रेसपास ऑफ द बाउंड्री लाईन. प्रत्येक वेळेस तुम्ही जर तुम्हाला आखून दिला जो एरिया आहे त्याच्या बाहेर गेला किंवा ती बाउंड्री तुम्ही पार केली तर ए जज आर्टिस्ट्री जज काय करतो, रेड फ्लॅग दाखवतो. आणि सिटिंग अरेंजमेंट ते दोघांची एकमेकाच्या समोर असते. 2 आर्टिस्ट्री जज असतात. टोटल मार्क्स अलाउड फॉर यूज ऑफ फ्लोअर इज 5 मार्क्स तुम्हाला त्या फ्लोअरच्या वापरासाठी दिलेली आहेत. समजून घ्या नीट. 5 मार्क तुम्हाला तेव्हा म्हणजे सगळ्या कोपऱ्यांचा वापर केला पाहिजे, मध्यभागाचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि शेवटी जर ॲथलीटनं सर्व एरियाचा वापर नाही केला तर त्याच्यासाठी पण 0.25 मार्क्स तुम्हाला अलाउड केले जातात. आणि मॅक्झिमम डिडक्शन त्याचं 3 मार्कापर्यंत होऊ शकतं आहे. 3 मार्कापर्यंत तुमचं डिडक्शन फ्लोअरचा यूज न केल्यामुळं होतोय. आणि मग पेनल्टी तुम्हाला काय मिळणार आहे, मार्क्स विल बी पेनलाइज्ड फॉर टचिंग ऑर क्रॉसिंग ऑर
trespassing the boundary line each time cross of the line in an area part if not touching floor will not lead to penalty of marks. मग सांगितलं तुम्हाला, जर बाहेर तुमची बॉडी गेली परंतु तुम्ही खाली जमिनीला नाही स्पर्श केला तर तुम्हाला पेनल्टी मिळणार नाही. रिदम आणि आर्टिस्टिक स्टेप. आता ताल आणि त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याही खूप महत्त्वाच्या आहेत. त्या करेक्टली असणं गरजेचं आहे. प्रेशियसली असणं गरजेचं आहे आणि त्या म्युझिक प्रमाणे जसं म्युझिक आहे तसं असणं गरजेचं आहे. बॉडी मुवमेंट तुमच्या ताल, लय, सिंक्रोनायझेशन ते म्युझिकच्या बरोबर टेम्पो ऑफ द म्युझिक बरोबर इम्पेसाइज झालं गरजेचं आहे. पुढं ज्यावेळेस तुम्ही चीफ जज काय करणार आहे बघा तुमचं. वेन द टेम्पो चेंज अँड द प्लेयर इज इन द मिडल ऑफ स्लोअर मुवमेंट. म्हणजे ज्या पद्धतीने म्युझिक जर फास्ट झालं तर तुमच्या मुवमेंट फास्ट होणं गरजेचं, हालचाली फास्ट होणं, स्लो असेल तर स्लो होणं गरजेचं. त्याचं जर सिंक्रोनायझेशन चुकलं, ताल चुकला, रिदम चुकला तर त्याचा डिसएडव्हान्टेज तुम्हाला होणार आहे. आणि मग चीफ जज रेज ग्रीन फ्लॅग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही परफॉर्मन्स स्टार्ट करणार आहात त्यावेळेस तुमचा जो चीफ जज असतात त्या ठिकाणी बसलेले ते तुम्हाला ग्रीन फ्लॅग दाखवतील आणि ग्रीन फ्लॅग दाखवल्यानंतर तुमचं टाइम स्टार्ट होतं. टाइम स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही लगेच म्युझिक पण त्याच वेळी स्टार्ट होणार आहे आणि तुमचा परफॉर्मन्स सुरू होणार आहे ग्रीन फ्लॅग सुरू दाखवल्यानंतर. आणि मग आर्टिस्टिक स्टेप शुड बी कंटिन्यू अँड कनेक्टेड विथ स्मूथ ट्रान्झिशन इन अ सिंक्रोनाइज्ड मॅनर. म्हणजे सिंक्रोनायझेशन खूप महत्त्वाचं आहे. त्या प्लेयरनं क्लासिकल, फ्लोक किंवा ट्रॅडिशन स्टेप वापरू शकतो. ट्रॅडिशनल क्लासिकल म्युझिक, डान्सच्या किंवा लोकनृत्य जे असतं किंवा पारंपरिक स्टेप्स ह्या ते करू शकतायत. त्याचबरोबर व्हॅलिड अक्रोबॅटिक एलिमेंट्स अलाउड आर फ्रंट वॉकर, बॅक वॉकर, कार्टव्हील तुम्हाला अलाउड आहे, फ्रंट वॉकर अलाउड आहे, बॅक वॉकर अलाउड आहे, वॉक ओव्हर, फ्रंट वॉक ओव्हर, बॅक म्हणजे पुढं जाणं, मागं येणं, त्याचबरोबर कार्टव्हील, फ्रंट रोल, बॅक रोल हे अलाउड आहे. अदर दॅन दीज एलिमेंट्स आर प्रोहिबिटेड. याच्याशिवाय जर तुम्ही कुठल्या हालचाली केल्या म्हणजे जसं की समर सॉल्ट मारतो किंवा हवेत जंप मारता तुम्ही, हे जर केलं तर तुम्हाला 1 मार्काची पेनल्टी मिळू शकते. आणि प्रत्येक ॲक्रोबॅटिकला 1 मार्काची पेनल्टी तुम्हाला मिळणार आहे. डान्स स्टेप, तुमच्या आर्टिस्टिक स्टेप यांचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू टेम्पो, रिदम, कॅरेक्टर अँड अकाउंट ऑफ द म्युझिक इन सिंक्रोनाइज्ड मॅनर. म्हणजे तुमच्या स्टेप्स असतील, डान्स स्टेप असतील, आर्टिस्टिक स्टेप असेल, यांचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे म्युझिकनुसार, तालानुसार. त्याचबरोबर टेक्निकल एलिमेंट्स जे आहेत, मुवमेंट ट्रान्झिशन लॉजिकली अँड स्मूथली. म्हणजे तुमचं जे हालचाली आहेत त्या अननेसेसरी असता कामा नयेत. म्हणजे जे इनव्हॅलिड आहे, अलाउड नाही केलं, वल्गर हालचाली त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. आणि मग अननेसरी स्टॉप्स बिटवीन मुवमेंट्स विच आर नॉट रिलेटेड टू द रिदम ऑर कॅरेक्टर. म्हणजे ज्या अशा हालचाली, असे हावभाव जे त्या कॅरेक्टरला, त्या तालाला, त्या रिदमला अनुकूल नाहीत, अनुसरून नाहीत, अशा हालचाली जर केल्या तर त्याचे मार्क्स डिडक्ट किंवा कमी केली जातात. टोटल मार्क्स अलॉटेड फॉर रिदम अँड आर्टिस्टिक स्टेप्स.
आर्टिस्टिक स्टेपसाठी आणि रिदमसाठी तुम्हाला एकूण 10 मार्क्स मिळणार आहेत. आणि फॉर इच लॅक ऑफ फ्लो ऑफ स्टेप्स, प्रत्येक स्टेपच्या चुकीला किंवा कॉन्फिडन्स तुमचा नसेल, हालचालीमध्ये लॅक ऑफ प्रॉपर मार्जिन फ्रॉम वन आसना टू वन आसना और पोश्चर, एका आसनातून दुसऱ्या आसनात जाणं, तुमच्या स्टेप चुकीचे असणं, पोश्चर चुकीचं असणं, एका पोश्चरमधून दुसऱ्या पोश्चरमध्ये जाताना 0. जर तुमचं काही चुकीचं झालं, जजेसला ते चुकीचं वाटलं, तर 0.25 मार्क्स प्रत्येक वेळेस तुमची कट केली जाणार आहेत. फॉर मिसिंग ऑफ द रिदम इच टाइम डिडक्शन विल बी इन मल्टिपल ऑफ 0.25. 0.25च्या याच्यामध्ये तुम्हाला ते मार्क्स कट होणार आहेत. आता मगाशी सांगितलं तुम्हाला याची वेळ 3 मिनिटाची वेळ आहे, 180 सेकंदाची वेळ आहे. आणि हे रुटीन मस्ट फिनिश इन साइंक विथ द म्युझिक गेटिंग ओव्हर, म्हणजे ते बरोबर सुरू झाल्यानंतर 3ऱ्या मिनिटापर्यंत बरोबर संपलं पाहिजे. आणि टाइम स्टार्ट विथ म्युझिक, तुमचं म्युझिक सुरू झालं, ग्रीन फ्लॅग दाखवला चीफ जजनं की लगेच तुमचं म्युझिक सुरू होईल. म्युझिक सुरू झालं की तुमचं टाइम स्टार्ट होईल आणि त्यावेळेस तुम्हाला नमस्ते मुद्रेनं सुरुवात करायची आहे आणि 3 मिनिटं संपतायत त्याचबरोबर तुमचा परफॉर्मन्स संपणं गरजेचं आहे. टोटल मार्क्स अलॉटेड फॉर टाइम सेक्शन इज 10 मार्क्स, म्हणजे वेळेसाठी सुद्धा तुम्हाला 10 मार्क्स दिली जाणार आहेत. त्याच्यामध्ये 5 मार्क्स फॉर होल परफॉर्मन्स, ज्याला TW म्हटलं आहे. तुमचा सगळा परफॉर्मन्स जो होणार आहे तो त्याच्यासाठी 5 मार्क्स आहेत. आणि प्रत्येक आसनाचं टायमिंग आहे, त्या आसनाच्या टायमिंगसाठी तुम्हाला 5 मार्क्स दिली जाणार आहेत. म्हणजे टोटल वेळेसाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे TW आणि TA 5 + 5 = 10 मार्क्स. जर 150 पेक्षा कमी, आता खूप महत्वाचं सांगतोय, समजून घ्या नीट, 150 सेकंदापेक्षा जर आपलं कमी वेळ झाला तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहात. त्याचबरोबर 180 सेकंद म्हणजे 3 मिनिटापेक्षा जरी तुमचा जास्त परफॉर्मन्स झाला तरी सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहात. त्याच्यामुळं 150 ते 180च्या दरम्यान कुठंतरी आपला परफॉर्मन्स संपणं गरजेचं आहे. आणि ह्याचं T1 आणि T2 म्हणजे टाइम, तुमची वेळ मोजणारे 2 जज आहेत, T1 आणि T2. यांच्यामध्ये पण जर फरक पडला, एकानं 150 सेकंदापेक्षा कमी टाइम जज केला किंवा ते मांडलं, कॅल्क्युलेट केला, आणि दुसऱ्यानं जर 150च्या 3 सेकंदाचा फरक इकडे तिकडे चालतोय, ते मार्जिन तुम्हाला अलाउड केलंय. म्हणजे एकाने 150 पेक्षा कमी केलं 3 सेकंद आणि एकाने 150 केलं तर तुमचा कॅल्क्युलेशन 150 सेकंद केलं जाईल. पण 150 पेक्षा जास्त झालं, 3 सेकंदाचं मार्जिन जर सोडून गेलं तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहात. आणि मग याची मार्क्स कशी मिळतील तुम्हाला? 150 ते 160 सेकंद पर्यंत तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. 161 ते 170 सेकंदापर्यंत तुम्ही जर परफॉर्म झाला तुमचा तर 4 मार्क मिळणार आहेत. आणि 171 ते 180 सेकंदापर्यंत तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहेत. 180 सेकंद पूर्ण झाल्यानंतर जर तुमचा परफॉर्मन्स सुरू राहिला तर तुम्हाला 0.5 मार्काची पेनल्टी मिळणार आहे. बघा, म्हणजे 3 मिनिटाच्या वर तुम्ही गेला तर तुम्हाला डिडक्शन किंवा पेनल्टी 0.5 मार्क मिळणार आहे. आणि अशी प्रत्येक चुकीला, दुसरी जर तुम्ही चूक झाली दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला 10 मार्क कट होणार आहेत. आणि तिसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त झालं, तुम्ही 10 सेकंदापेक्षा जास्त झालं, इच आफ्टर 10 सेकंड,
तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. समजून घ्या नीट. डिडक्शन पेनल्टी ऑफ 0.5 मार्क्स विल बी लेव्हल्ड फॉर इच सेकंड. प्रत्येक सेकंदाला आणि आफ्टर 10 सेकंड म्हणजे 3 मिनिटापेक्षा जर तुम्ही 10 सेकंद जास्त केला परफॉर्मन्स तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहात. खूप वेळा या ठिकाणी वाद होतात जजेसमध्ये, पॅरेंट्समध्ये किंवा ॲथलीटमध्ये. तर हे समजून घ्या नीट. आणि मग ॲथलीटला होल्डिंग टाईम आसनाचा, प्रत्येक आसनासाठी तुम्हाला होल्डिंग टाईम आहे 5 सेकंदाचा. आणि जर तुम्ही लेस दॅन 5 सेकंड देन दॅट आसना परफॉर्मेशन विल बी कन्सिडर्ड ॲज इनव्हॅलिड. म्हणजे 5 सेकंदापेक्षा जर होल्डिंग टाईम तुमचा आसनाचा जर कमी झाला तर ते आसन इनव्हॅलिड होणार आहे. म्हणजे 3 सेकंद 4 सेकंद जर तुम्ही आसन टिकवलं तर तुम्हाला त्या आसनाची 0 मार्क्स मिळणार आहेत. आणि जर आसनाचा होल्ड टाईम तुम्ही 5 सेकंदापेक्षा जास्त केला तर ईच आसना ही विल गेट 0.5 मार्क्स. त्याच्यापेक्षा जास्त केला पण त्याचा पण डिसएडव्हान्टेज तुम्हाला कुठं होईल, तुमचं वेळ जास्त पुढं होईल. म्हणजे 5 ते 6 सेकंदापर्यंत तुम्हाला ते होणं गरजेचं आहे. जर 0.5 मार्क्स प्रत्येक आसनाला मिळतील म्हणजे एकूण 10 आसनाची 5 मार्क्स. होल्ड टाईम अ परफॉर्मन्स त्याला 5 मार्क्स आणि प्रत्येक आसनाची 0.5 मार्क म्हणजे एकूण 10 आसनाची 5 मार्क्स. म्हणजे टोटल टाईम आसनासाठी सगळ्या तुम्हाला 10 मार्क्स मिळणार आहेत. टाइमजेज जे असतात ते कॅल्क्युलेशन स्टार्ट करताना 2 बघायच्या आहे गोष्टी. तुमचा होल परफॉर्मन्स टाइम बघायचा आहे मिनिटामध्ये किंवा सेकंदामध्ये आणि प्रत्येक आसनाचं टाइम पण बघायचं आहे. त्यांना 2 जबाबदाऱ्या आहेत. आणि मग TW आणि TA म्हणजे टाइम ऑफ आसना, टाइम ऑफ होल परफॉर्मन्स दोन्ही कामं त्यांना करायची असतात. आणि मग जर पुढं द टाइम ऑफ फॉर TW अँड TA मस्ट बी एंटायर्ड इन होल नंबर ओनली. दॅट इज स्टॉपवॉच शोज लेस दॅन 6.5 then it must be considered as 6 seconds, and if it is greater than or equal to 6.5 तर परफॉर्मन्स सीट तुम्हाला भरून देणं गरजेचं आहे. आणि त्या सीटमध्ये जर आसनामध्ये तुम्ही चेंज केलं त्याचा तुम्हाला डिसएडव्हान्टेज मिळणार आहे. त्याचबरोबर आसनाची जी कॅटेगरी सांगितली तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा जर तुम्ही त्या सगळ्या 5 कॅटेगरी सांगितल्या त्याच्यामधले जर कॅटेगरीचा वापर नाही केला तर अशा प्रत्येक चुकीला एक कॅटेगरीचा जर आपण वापर नाही केला तर मिसिंग कॅटेगरी एक सिंगल कॅटेगरी तुम्हाला 5 मार्कचे पेनल्टी मिळेल. 2 कॅटेगरी जर चुकवल्या तुम्ही आसनाच्या तर तुम्हाला 10 मार्क्सचं पेनल्टी मिळणार आहे, कट केली जातील. तिसऱ्यांदा जर चूक केली तुम्ही 3 कॅटेगरी चुकवल्या तर तुम्हाला 15 मार्क्स कट केली जातील. आणि 3 पेक्षा जास्त कॅटेगरी जर तुम्ही चुकवल्या आसनाच्या किंवा नाही परफॉर्म केल्या तर तुम्हाला चीफ जज रेड कार्ड दाखवून डिस्क्वालिफाय करतात. आणि मग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ऑप्शनल आसनाचा जो चार्ट आहे या आसनाच्या चार्ट शिवाय जर कुठलंही तुम्ही आसन परफॉर्म केलं तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला तो चार्ट शीट लिहून द्यायचा आहे आसनाचं, सिक्वेन्स ऑफ आसना. तर त्या आसनाचा सिक्वेन्स लिहून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये बघा कोड ऑफ पॉईंटमध्ये प्रत्येक आसनाची बेस व्हॅल्यू ठरलेली आहे. ती पाठीमागं व्हिडिओमध्ये बघेल आपण. तर ती बेस व्हॅल्यू बघून आपल्याला आसनं निवडायची आहेत. म्हणजे 0.8, 0.85, 0.80, 0.85,
0.90, 0.95 आणि 1 अशी मार्क्स त्याची असणार, बेस व्हॅल्यू असणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला जे चांगले आसनं जमत आहेत त्याचे सिलेक्शन करायचं आहे. या आसनाच्या कॅटेगरीमध्ये फॉरवर्ड बेंडिंग योगासनामध्ये फॉरवर्ड बेंडिंग स्टँडिंग FBS, त्याचबरोबर फॉरवर्ड बेंडिंग फ्लोअर, ह्या 2 कॅटेगरी झाल्या फॉरवर्ड बेंडिंगच्या. यापैकी 2 आसनं निवडायचे तुम्हाला, फॉरवर्ड बेंडिंग स्टँडिंग, फॉरवर्ड बेंडिंग फ्लोअर. त्याचबरोबर बॅकवर्ड बेंडिंग योगासनामध्ये बॅक बेंडिंग स्टँडिंग BBS आणि बॅक बेंडिंग फ्लोअर ही 2 आसनं झाली. तिसरं ट्विस्टिंग बॉडी योगासना, ट्विस्टिंग बॉडी फ्लोअर TBF आणि ट्विस्टिंग बॉडी बॅक बेंड ही 2 आसनं झाली. लेग बॅलन्समध्ये लेग बॅलन्स फॉरवर्ड बेंड LBF, लेग बॅलन्स बॅक बेंड ही 2 आसनं झाली. आणि हँड बॅलन्समध्ये 2 आसनं तुम्हाला करायचे आहेत. हँड बॅलन्समध्ये हँड बॅलन्स फॉरवर्ड बेंड HBF आणि हँड बॅलन्स बॅक बेंड HBB अशी तुम्हाला आसनं 10 निवडायची आहेत. ॲथलीट्स विल परफॉर्म फेसिंग फॉरवर्ड चीफ जज. तुम्हाला चीफ जजकडे आपला चेहराकडून परफॉर्म आसनांचा करायचा आहे. त्याचबरोबर माउंटिंग ऑफ आसना बिफोर म्युझिक स्टार्ट्स इज नॉट अलाउड. प्री माउंटिंग म्हणजे तुम्हाला आसना म्युझिक स्टार्ट होण्यापूर्वी तुम्हाला परफॉर्म तुमचा सुरू करायचा नाही. इव्हॅल्युएटर विल गिव्ह पेनल्टी फॉर नॉट कव्हरिंग ऑल सब कॅटेगरी. जर तुम्ही आसनाच्या सगळ्या कॅटेगरी जर पूर्ण नाही केल्या तर इव्हॅल्युएटर जे असतात ते तुम्हाला पेनल्टी देतात. आसना डिफिकल्टी जज हे 10 मार्क्स देणार आहे तुम्हाला. प्रत्येक आसनाला 10 मार्क्स दिली जातील आणि त्याच्याप्रमाणे 10चे 100 मार्क्स होतील. त्याचे बेस व्हॅल्यू पण बघितले जाणार आहे. आर्टिस्ट्री जज आहेत, ह्याच्यामध्ये A1 आणि A2 हे 2 जण आहेत. कॉस्ट्युमसाठी 1 मार्क आहे, थीम आणि म्युझिकसाठी 1 मार्क आहे, कॅरेक्टर एक्सप्रेशनसाठी 3 मार्क्स आहेत, रिदम आणि आर्टिस्टिक स्टेपसाठी 10 मार्क्स आहेत, यूज ऑफ फ्लोअर 5 मार्क, असे एकूण 20 मार्क आर्टिस्ट्री जज देणार आहेत. त्या दोघांची मार्क्स मिळून मध्ये दोघांचं ॲव्हरेज काढलं जातं. त्याच्यानंतर टाइम जज आहे, टी जज T1 आणि T2 यांचं पण तसंच होणार आहे. या दोघांचं ॲव्हरेज काढलं जाईल. आणि डिफिकल्टी चार्जर किंवा डी जज असतात ते एकूण 4 जण असणार आहेत. त्याच्यामध्ये हायेस्ट आणि लोएस्ट कट केले जातील आणि मधल्या दोघांचे ॲव्हरेज पकडून त्याचे मार्क्स केले जातील. आणि शेवटी तुम्हाला लास्ट जो तुमचा फायनल निकाल होणार आहे तयार, त्याच्यामध्ये डी जज, आर्टिस्ट्री जज आणि टी जज यांची एकत्रित केलं जाईल आणि त्यातनं इव्हॅल्युएटरने जे तुम्हाला पेनल्टी दिलेली आहे ती कट केली जाईल आणि एकूण मार्क्स तुम्हाला दिले जातील. त्याच्यावर तुमचे नंबर काढले जातील. याच्यामध्ये तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी आर्टिस्टिक सिंगलसाठी तुम्हाला क्वार्टर फायनलचा राऊंड नाही आहे, डायरेक्ट सेमीफायनल आणि फायनल याच्यातून एकच खेळाडू वरती जाणार आहे. मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ बनला, मला 2 वेळा व्हिडिओ बनवावा लागलेला आहे हा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं अशा सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचूया. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. तोपर्यंत करा योग, राहा निरोग. आसनांचा चांगला सराव करा. पुन्हा सराव केल्यानंतर तुम्हाला हा परफॉर्मन्स चांगला करता येईल. तुमच्या पुढील स्पर्धेसाठी माय लाईफ योगा अँड वेलनेसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.